नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी मानसी आपले स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. जिल्ह्यात शांततेत झाले नगर परिषदांचे इलेक्शन. आता 18 दिवसांनी लागणार निवडणुकीचा निकाल. बुलढाण्यात आमदार पुत्राने बोगस मतदाराला पळविले, तर अकोट येथे पैसे वाटप झाल्याच्या आरोपावरून वादावादी. पहिल्या नगर परिषद निवडणुकीच्या उत्साहावर पडले पाणी. जमावाने चिमुकल्यांना पळविणाऱ्याला चांगलेच ठोकले. कचरा संकल्पावर आयुक्त मेहरबान का? नियमभंग होत असताना कंत्राट रद्द करण्याची गरज. पोलीस भरतीसाठी इच्छुक तरुणांसाठी खुश खबर. ज्यांनी अर्ज भरले नाही त्यांनी आता तरी अर्ज करा. आता सविस्तर बातम्या. जिल्ह्यातील 4 नगरपरिषदांच्या अकोट, मूर्तिजापूर, तेल्हारा, हिवरखेड आणि बार्शीटाकळी या एका नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदारांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांचे भाग्य आज EVM मध्ये बंद झाले. सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांनी उत्साहाने रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळाले. जिल्ह्यातील 5 नगरपरिषदांमध्ये मतदारांनी निवडणुकीत सक्रिय सहभाग घेतला आहे. आज झालेल्या मतदानानंतर 21 डिसेंबर रोजी निकाल लागणार आहे. मूर्तिजापूर नगराध्यक्षपदासाठी 8 उमेदवार, ज्यात एक महिला उमेदवार दीपाली जाधव यांचा समावेश आहे, तर 25 नगरसेवक जागांसाठी 168 उमेदवार रिंगणात आहेत. मतदारांनी सकाळपासून उत्साहात मतदान केले. बार्शीटाकळी येथे सकाळपासूनच मतदार केंद्रावर रांगा लागल्या होत्या आणि तरुण मतदारांमध्ये विशेष उत्साह होता. नगराध्यक्ष पदासाठी 5 उमेदवार तर 17 नगरसेवक जागांसाठी 87 उमेदवार रिंगणात आहेत. तेल्हारा नगराध्यक्ष पदासाठी पंचरंगी लढत झाली. 20 नगरसेवक जागांसाठी 92 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. 18,000 मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावत आहेत. हिवरखेड नगर परिषदेची पहिली निवडणूक होत आहे, त्यामुळे स्थानिक पातळीवर मोठी उत्सुकता होती. नगराध्यक्ष पदासाठी 7 उमेदवार तर 99 नगरसेवक उमेदवार रिंगणात आहेत. अकोट येथे जिल्ह्यात सर्वाधिक मतदार अकोट नगर परिषदेत आहेत. नगराध्यक्ष पदासाठी 8 उमेदवार तर 187 नगरसेवक उमेदवार रिंगणात आहेत. समस्यांनी त्रस्त असलेल्या मतदारांचा कौल कुणाकडे जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट येथे पैशांचे वाटप आणि मनमानी मतदानाचा आरोप उमेदवारांनी केला, तर बुलढाणा येथे थेट आमदाराच्या मुलाने बोगस मतदान करणाऱ्याला पळवून लावल्याच्या बातम्या राज्यभर गाजल्या. निवडणूक आयोगाची यंत्रणा काय करत होती असा प्रश्न उपस्थित होत आहे. बुलढाणा नगरपालिकेच्या निवडणुकीत आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली, परंतु मतदानाला काही वेळही झाला नव्हता तोच बोगस मतदानाचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली. प्रभाग क्रमांक 15 मधील गांधी प्राथमिक शाळा मतदान केंद्रावर एका व्यक्तीने वैभव देशमुख या मतदाराच्या नावावर मतदान करण्याचा प्रयत्न केला. मतदान झाल्यानंतर ही गफलत लक्षात येताच त्याला तात्काळ पकडले गेले. त्याच्यासोबत आणखीन एक जण असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसने आरोप केला आहे की इब्राहिमपूर आणि परिसरातून गाड्यांमधून बोगस मतदारांना आणण्यात आले.
2 वाहनांमध्ये भरून लोकांना मतदान केंद्रावर पोहोचवले जात असल्याचा दावा काँग्रेसने केला असून हा प्रकार लोकशाही प्रक्रियेवर मोठा आघात असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कडक कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट येथे देखील पैशांचे वाटप आणि 2 पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये झालेला राडा राज्यभर गाजला आहे. दरम्यान पैशांचे मोठ्या प्रमाणात वाटप आणि बोगस मतदारांवर आळा घालण्यासाठी यंत्रणेने काय केले असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोथळीचे काय नाव आहे तुमचं? सांगा नाव तुमचं ओरिजिनल म्हणजे कारवाई फालतू ओरिजिनल सांगा. नाव सांग. अभिषेक पूर्ण नाव सांग. अभिषेक हरमकर. त्यांचं तुमचं नाव? किती पैसे घेतले मतदान करायला? कोण पण नाहीये. कोणी पाठवलं तुम्हाला? पाठवलं कोणी? मतदान करणार होते. कोणतं पाठवलं कोणी? पाठवलं कोणी तुम्हाला? आम्हाला आणलं, आम्ही आलो. कोणी आणलं? होते गावातले होते. आता कोण होते? कोणत्या पक्षाचे होते? कोणतं मतदान करणार होते पक्ष तुम्ही? वगैरे ते तर काही माहित नाही असं. मग नाव सांगा. कोणी पाठवलं तुम्हाला? कोणी आणलं? चल घ्या नाव. गावातले होते. नाव सांगा त्याचं. कोण होतं? नाव घ्या पटापट. अरे कोण सांगितलं? हा? गणेश हरामकर. कोणत्या पक्षाचा आहे तो? ते नाही माहित नाही. अरे असं कसं त्यांना किती जण आले तुम्ही? आम्ही दोघच होतो. आणखीन किती जण गावातून आले? किती गाड्या आल्या? गाडी नंबर काय? आम्ही गाडीने आणली, आम्हाला आणलं त्याच्या गाडी. काय सांगून आणलं? काय सांगून आणलं? काय सांगून आणलं? वोटिंग केलं. कोणाला देणं आहे? काही असं काही सांगलं नाही, फक्त देणं. हिवरखेड येथे पहिल्याच नगर परिषद निवडणुकीचा उत्साह असताना दुसरीकडे मात्र शहरात लहान मुलांना पळविणाऱ्यांनी धूम केली. चिमुकल्यांचे प्रसंगावधान नसते तर मोठा अनर्थ आज हिवरखेड येथे झाला असता, पण थोडक्यात प्रकरण निभावले. हिवरखेड येथे निवडणुकीची धामधूम सुरू असताना आणि सर्व पोलीस बंदोबस्त निवडणुकीत व्यस्त असताना त्याचा फायदा घेत एका व्यक्तीने हिवरखेड येथील दत्त भारती मंदिर हिवरखेड नजीकच्या एका 7 वर्षाच्या चिमुकलीला अपहरण करून नेण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तथाकथित अपहरणकर्त्याने लहान मुलीला उचलून नेऊन पुढील चौकात लोक उपस्थित असल्याने त्याने एक वेळ त्या मुलीला सोडून दिले, परंतु नंतर थोड्या वेळाने पुन्हा दुसऱ्या मार्गाने येऊन त्याच मुलीला परत उचलून नेण्याचा प्रयत्न केला असता परिसरातील महिला व लहान मुलांनी बघून आरडाओरड केली अशी प्राथमिक माहिती असून या भागातील सर्व युवकांनी त्याचा पाठलाग केला आणि त्याला स्वस्तिक कॉलनी परिसरात पकडण्यात यश मिळवले. याबाबतची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन आरोपीला ताब्यात घेतले आणि वैद्यकीय तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. पीडित मुलीचे पालकांनी तक्रार नोंदवण्यासाठी हिवरखेड पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. सांग काय झालं? त्यांना मला म्हटलं होतं की चला आपण पाकिट आणायला जाऊ. कशात? आणि अजून चॉकलेट घेऊन. मग काय झालं? आणि मग मी पळत ती हे काढली तिची जोडा. त्यानं तुला उचलून नेलं ना? कसं नेलं सांग बरं, ते सांग. काकीत उचलून नेलं. मग त्यानं तुला कुठपर्यंत नेलता? कृष्णालच्या घरालो. आणि त्यानं तुला कसं सोडलं मग? त्याला फोन लावायचा होता तर त्यानं उचलून दिला मला. सकाळी आलता तो. मग तो 3 पोरीच्या मागे लागला इटातल्या. तर ते मग ते एका घरात लपले. मग त्या आजी सांगितलं. मग तो चालला गेला. मग डबल आला तर मग इला उचलून घेऊन गेला त्या पोरीले. मग डबल आला तर लोकांनी पकडलं त्याला. पहिले कोणाच्या घरात लपला होता? ते त्या 3 पोरी शेषरा इंगळीच्या घरात लपले होते. तर मग त्या आजी म्हणे कोण लपले. आणि ते देवले काय केलं ना? ते देऊचं ते मग तिकडे माहित नाही, पण इली उचलून घेऊन गेला तो. आणि तो डबल आला. मग ते पोट्ट्यानं सांगितलं लाईन आहे की हाच होता तो. हिनं सांगितलं हाच होता. मग त्याला माणसानं पकडलं. तो पळाला. मग त्याला माणसानं मारलं. शहरातील कचरा संकलनाचे काम पाहणाऱ्या नागपूर स्थित अर्बन एन्व्हायरो वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड या कंपनीला महापालिकेकडून कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली आहे.
कराराच्या निम्मा कचरा संकलन होत असून कंपनी विरोधात कारवाई का नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. अकोला महापालिकेसोबतच्या करारानुसार कंपनीला दररोज किमान 210 मेट्रिक टन कचरा संकलित करणे बंधनकारक असताना कंपनी फक्त 100 मेट्रिक टन कचरा प्रतिदिन संकलित करत असल्याचे आढळले. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अतिरिक्त आयुक्तांनी कंपनीला नोटीस बजावली. करारातील अटीनुसार ज्या प्रमाणात कमी कचरा संकलित करण्यात आला आहे त्या प्रत्येक मेट्रिक टनावर 1,000 रुपयांचा दंड वसूल करण्याची तरतूद आहे. मागील 25 दिवसात कंपनीला 5,850 मेट्रिक टन कचरा संकलित करणे अपेक्षित होते, मात्र त्यांनी फक्त 2,803.11 मेट्रिक टन कचरा गोळा केला. उर्वरित तूट पाहता दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू करण्याची गरज आहे. कंपनीकडून नियमित कचरा संकलन न झाल्याने नागरिकांना घराबाहेर कचरा टाकण्याची वेळ येत आहे. त्यामुळे रस्त्यावर कचऱ्याचे ढीग, वाढती दुर्गंधी, डास, माशांचा प्रादुर्भाव आणि नागरिकांच्या आरोग्याला निर्माण झालेला धोका ही परिस्थिती गंभीर होत असल्याने महापालिकेने कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कंपनीला उत्तर देण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती. कंपनीकडून काय उत्तर देण्यात येते त्यानंतर पुढील कार्यवाही होणार आहे. बार्शीटाकळी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षाचे पद हे खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी असून 17 नगरसेवकांचे इलेक्शन 2 डिसेंबर रोजी होत आहे. सकाळपासूनच मतदार केंद्रावर रांगा असून प्रशासनाने मतदारांसाठी सोय केली आहे. मी बार्शी टाकळी तालुका प्रतिनिधी आझम खान. आज इथं आपल्या नगरपंचायतच्या इलेक्शन सुरू झालेले आहेत. इथं थंडी भरपूर असून लोक एक घेऊन आपले वोटिंग देत आहेत. आपण बघू शकता मागं काही गर्दी नाहीये. आता धीरे धीरे लोक जसजशी थंडी कमी होत आहे तसे लोक येत आहे. सावित्रीबाई फुले महात्मा इथं हे वार्ड नंबर 1चं वोटिंग आहे आणि बाकीचे आपण तिकडे आहे. बार्शीटाकळी येथील नगरपंचायत निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी 5 उमेदवार तर नगरसेवक पदासाठी 87 उमेदवारांनी आपली उमेदवारी कायम ठेवली. नगरसेवक पदाकरिता 17 प्रभागात विविध राजकीय पक्षांसह अपक्षांचे एकूण 87 उमेदवार रिंगणात आहेत. प्रभागनिहाय उमेदवारांची मोठी संख्या पाहता निवडणूक राजकीयदृष्ट्या रंगतदार होणार असल्याचे स्थानिक जाणकारांचे मत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राजेश वजिरे आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून राहुल कंकाळ हे कामकाज पाहत असून संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईने देखरेख ठेवली. सकाळपासून मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी केली असून तरुण मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. आमचे प्रतिनिधी आझम खान यांनी घेतलेला हा आढावा. मधील नवरदेव आज इथं मतदान करिता आलेला आहे आणि पहिले लग्नाच्या अगोदर हा मतदान करिता इथं आलेला आहे. आपण या नवरदेवशी बोलू. नाव सांगा. माझं नाव अंकुश राजेश ठाक. मी वार्ड क्रमांक 4चा रहिवासी असून बार्शी टाकळी येथील लोकशाही बळकट करण्यासाठी मी माझ्या लग्नाचा वेळ काढून इथं मतदान करायसाठी आलेलो आहे. तरी मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की सर्वांनी मतदान हे करायलाच पाहिजे. हे तुमचे 4 नंबर वाटचे आहेत ना नवरदेव? हे वेळात वेळ काढून आज मतदान करायला आले. आमच्याकडून त्यांना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा. बार्शी तालुका प्रतिनिधी आझम खान. इथं मराठी मुलांची शाळा. इथं एकूण 5 बूथ आहेत. तर हे 5 बूथ कोणकोणते आहेत, कोणते वार्ड आहेत हे आपण बार्शी टाकळीचे सीओ साहेब यांच्याजवळून जाणून घेऊ. सीओ साहेब, इथं कोणकोणते 5 बूथ आहेत? बार्शी टाकळी नगरपंचायत क्षेत्रात एकूण 28 बूथ आहेत. त्यापैकी सर्वाधिक बूथ हे 5 जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा येथे आहेत. तर ते 5 बूथ पैकी प्रभाग क्रमांक 6चे 2 बूथ आहेत, प्रभाग क्रमांक 13चे 2 बूथ आहेत आणि एक प्रभाग क्रमांक 7चा बूथ आहे. इथं लोक येतात व्यवस्थित इलेक्शन करिता. सकाळी 7:30 पासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे आणि शांततेत सुरू आहे. बार्शी टाकळी तालुका प्रतिनिधी आझम खान. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत प्रचार झाला. आज सकाळपासून मतदार केंद्रावर रांगा पाहायला मिळत आहे. नगर परिषद निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. 25 जागांवर नेमके कोणते नगरसेवक विजयी होतात हे पाहण्यासारखे असेल. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर नगर परिषदेसाठी दिग्गज उमेदवार रिंगणात आहेत. आरोप प्रत्यारोपांच्या पैरी निवडणुकीत केल्या गेल्या. शहराचा विकास कोण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नगराध्यक्षपदासाठी 7 उमेदवार रिंगणात असून 25 जागांसाठी 169 उमेदवार निवडणुकीच्या रणधुमाळीत उभे आहेत.
आज सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी केली आहे. मतदारांमध्ये उत्साह असून मतदान करण्यासाठी तरुणांनी सकाळच्या थंडीत मतदान केंद्र गाठले आहे. किती टक्के मतदान दर्यापूर येथे होते याकडे सर्वांचे लक्ष असून मतदानाची टक्केवारी यंदा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकूण सकाळपासून सुरू झालेले मतदान दुपारी वेगाने होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ढगाळ वातावरणाने थंडीचा कडाका थोडा घटला आहे. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता वाढली आहे. 4 नगर परिषदांसह बार्शी टाकळी नगरपंचायतीमध्ये आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. या भागातील मतदार आज आपला मतदानाचा हक्क बजावत आहे. यातच तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील सशस्त्र सीमा दलमध्ये देशाची सेवा करीत असलेले अजय रामदास बनतकार या जवानाने लग्नाच्या दिवशी बोहल्यावर चढण्यापूर्वी लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावला. स्थानिक स्वराज्य संस्थातील लोकसभा निवडणुकांमध्ये प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने मतदान केले पाहिजे, तरच लोकशाही जिवंत राहणार आहे. तसेच मताच्या माध्यमातून परिवर्तन घडवण्याचा जो अधिकार मिळाला आहे तो बजावलाच पाहिजे आणि भारतीय सैन्य दलातील जवानांना या संदर्भात वेगळे सांगण्याची गरज नाही. अजय बनतकार यांनी मतदान केले. तसेच इतर नागरिकांनी सुद्धा लोकशाही बळकट करण्यासाठी आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन केले. जर माझं आज लग्न असल्यावरही मी जर मतदान करायला आलेलो आहे तर माझं सर्व नागरिकांना हेच एक आव्हान आहे की तुम्ही सर्व कोणतंही तुमचं कितीही महत्त्वाचं काम असल्यावरही तुम्ही आधी मतदान करा, नंतर तुमची सर्व महत्त्वाची कामं. एक नागरिकांचा हक्क म्हटलं तरी चालेल याला मतदानाला. तर तुम्ही सर्वात पहिले मतदान करा, नंतर तुमचे पर्सनल जेही कामं पर्सनल आहेत तुमची समजा महत्त्वाची कामं आहेत ते नंतर करा. कारण मी जर लग्नाआधी मतदान करायला आलो आहे तर तुम्ही पण मतदान करावं. नमस्कार. आमचे हे जे मेहुणे आहेत आज यांचं लग्न आहे आणि लग्नाच्या आधी यांनी मतदानाचा हक्क बजावला आणि हे SSBमध्ये देशाची सेवा करतायत आणि माझं सगळं नागरिकांना आव्हान आहे की यांनी हे जे देशाची सेवा करून मतदानासाठी हक्क बजावला तर तुम्ही आपल्या गावाच्या विकासासाठी तसंच आपल्या देशाच्या विकासासाठी देशाला बळकट करण्यासाठी तुम्ही नक्की मतदान करा. अकोला जिल्ह्यात नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीचे मतदान मंगळवारी झाले. सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. गुलाबी थंडीतही शहरी तसेच ग्रामीण भागात चांगला उत्साह दिसून आला. वृद्ध अपंग व्यक्तींनी ठिकठिकाणी मतदान केले. काही केंद्रावर मतदारांनी रांग लावलेली दिसली. आरोप प्रत्यारोप झाले, अन्यथा प्रक्रिया सुरळीत पार पडली. ही निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यापासून न्यायालयाची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी रखडल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाला 31 जानेवारीपूर्वी निवडणूक घ्या असे निर्देश द्यावे लागले. प्रक्रियेदरम्यान ज्या ठिकाणी अपील पेंडिंग आहे किंवा आरक्षण मर्यादा ओलांडलेली दिसते, तांत्रिक त्रुटी दिसतात, त्या ठिकाणी प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोग ताऊन सुलाखून निर्णय घेत आहे. असे असूनही मंगळवारी शांततेत मतदान झाले. लाडक्या बहिणी देखील मागे नव्हत्या. त्यांची टक्केवारी देखील चांगली दिसून आली. सावरा ते वडाळी देशमुख येथील नागरिकांना मुख्य बाजारपेठ व शेतकऱ्यांना शेतात जाण्या-येण्याकरिता असणारा एकमेव रस्ता खड्डेमय झाला आहे. गेल्या 5-6 महिन्यात आमदार निधीमधून या रोडचे रुंदीकरण, डांबरीकरणाचे काम झाले. बांधकाम विभागाने या भागातील लोकांची अडचण दूर करावी, अन्यथा रास्ता रोको करू असा इशारा दिला आहे. सावरा ते वडाळी देशमुख येथील नागरिकांना मुख्य बाजारपेठ व शेतकऱ्यांना शेतात जाण्या-येण्याकरिता असणारा एकमेव रस्ता खड्डेमय झाला आहे. दर्यापूर मार्गे अंजनगाव, अंजनगाववरून कुटासा, दहीहंडा ते अकोला जाण्याकरिता हा शॉर्टकट आहे. रहदारीचे प्रमाण वाढत आहे. सावरा गावाकडून येताना पहिला पूल लागतो. त्या पुलाचे काम 1 ते 1.5 वर्षापासून रखडलेले आहे. त्यासमोरील दुसऱ्या पुलाचे काम नुकतेच झाले असून एकीकडील भाग खचला आहे. रोडच्या मध्यभागी मोठमोठे खड्डे पडले आहे. ठेकेदाराने रोडच्या साईड अजूनपर्यंत भरल्या नाहीत. यावर बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याची ओरड या भागातील नागरिक नाही तर सरपंच लोकप्रतिनिधी करीत आहेत. बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी सुरुवातीपासून लक्ष दिले असते तर वारंवार तक्रारी झाल्या नसत्या. असंख्य अपघात झाले. कापसाचे भरलेले ट्रॅक्टर पलटी झाले. अनेक जण जखमी झाले. या यातनातून आमची सुटका करावी अशी मागणी होत आहे.
वडाळी देशमुख या रस्त्यावर गेल्या 6 महिन्याच्या आधी रपट्याचे काम झाले होते, परंतु 2 महिन्यातच तो रपटा पूर्णपणे खराब झालेला आहे. निकृष्ट दर्जाचे काम इथे करण्यात आलेले आहे आणि गेल्या महिन्याभरापासून रस्त्यावर खूप अपघात होत आहेत आणि अपघाताचे सत्र हे चालूच आहे. तरी संबंधित बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदार यांनी या कामाची दखल घ्यावी आणि ते पुन्हा दुरुस्त करून द्यावेत. अशा संबंधित जर कारवाई याच्यावर जर करण्यात आलेली नाही तर शेतकरी आंदोलनाचा इशारा करत आहे. वडाळी ते सावरा जो 5 किलोमीटरचा रोड बनलेला आहे, हा गेल्या वर्षी खडीकरण झाला व तदनंतर डांबरीकरण झाला, परंतु खडीकरण आणि डांबरीकरण करत असताना यामध्ये खूप मोठ्या स्वरूपाचा भ्रष्टाचार झाला असं सामान्य जनता नेहमीच ओरडते. परंतु प्रत्यक्ष या रोडवर पाहिलं असता अक्षम्य असे खड्डे पडलेले आहेत. एक खड्डा तर असा आहे की त्यात ट्रॅक्टरसुद्धा पलटी झाला काल, परंतु BNCचे या जीव घेण्या प्रकाराकडे कुठलेच लक्ष नाही. अक्षम्य ही BNC लोकांच्या जीवावर उठलेली आहे. ठेकेदारांनी जो मलिदा खायचा होता तो खाऊन गेला, परंतु BNCचे यामध्ये काहीतरी साटेलोटे आहे असेच आम्हा सामान्य जनतेला वाटते आहे. महाराष्ट्रातील हजारो तरुणांना पोलीस दलात दाखल होण्याची इच्छा असते. जर तुमचे देखील पोलीस होण्याचे स्वप्न असेल आणि अद्याप देखील अर्ज भरला नसेल तर तुमच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या नवीन निर्णयानुसार महाराष्ट्र पोलीस भरती 2025 मधील अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. या भरतीत 15,631 पद भरले जाणार आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया ही सुरू झाली असून शेवटची तारीख ही 30 नोव्हेंबर होती, पण आता मुदतवाढ झाली आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025 वरून वाढवून 7 डिसेंबर 2025 करण्यात आली आहे. यासोबतच अर्ज शुल्क भरण्यासाठी उमेदवारांना 10 डिसेंबर 2025 पर्यंत अतिरिक्त वेळ मिळाला आहे. अर्ज सादर करण्यात अडचण आलेल्या उमेदवारांसाठी ही खरोखरच मोठी सुवर्ण संधी आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी संकेतस्थळावर अर्ज दाखल करावे. पुन्हा पाहूया हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. जिल्ह्यात शांततेत झाले नगर परिषदांचे इलेक्शन. आता 18 दिवसांनी लागणार निवडणुकीचा निकाल. बुलढाण्यात आमदार पुत्राने बोगस मतदाराला पळविले, तर अकोट येथे पैसे वाटप झाल्याच्या आरोपावरून वादावादी. पहिल्या नगर परिषद निवडणुकीच्या उत्साहावर पडले पाणी. जमावाने चिमुकल्यांना पळविणाऱ्याला चांगलेच ठोकले. कचरा संकल्पावर आयुक्त मेहरबान का? नियमभंग होत असताना कंत्राट रद्द करण्याची गरज. पोलीस भरतीसाठी इच्छुक तरुणांसाठी खुश खबर. ज्यांनी अर्ज भरले नाही त्यांनी आता तरी अर्ज करा. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,40,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.